ओके, सो फंक्शन क्या है? एक स्पेसिफिक, वी कैन से दैट इट्स अ काइंड ऑफ ब्लॉक वेयर वी कैन डिक्लेयर द कोड। अभी कंसीडर कीजिए, हमें कुछ फंक्शन मतलब एनीथिंग करना है, हमें क्या करना है, एडिशन करनी है, ओके, या हमें क्या करना है, मल्टीप्लिकेशन करनी है। तो उसके लिए आप क्या कर सकते हो, स्पेसिफिक फंक्शन डिक्लेयर कर सकते हो, ओके। लाइक हमें एडिशन करनी है दो एलिमेंट की, ओके, टू एलिमेंट्स। ओके, तो किस तरह से आप डिक्लेयर करोगे? सो सबसे पहले, अगर आपको फंक्शन डिक्लेयर करना है, ओके, तो आपको फंक्शन कीवर्ड डिक्लेयर करना पड़ेगा, ओके। वी हैव फंक्शन कीवर्ड। देखिए हो रहा है ब्लू, हाईलाइट हो रहा है, ठीक है। ओके। तो आपको फंक्शन कीवर्ड डिक्लेयर करना पड़ेगा, ओके। कंसीडर कीजिए ऐड, आपको एडिशन करनी है, ओके, दो नंबर की, ए एंड बी, ओके। इसे दे दीजिए करली ब्रेसेस, और आप ए प्लस बी दे दीजिए, ओके। तो अभी ये ऐड हो जाएगा, और यहाँ पे आप इसे बता सकते हो, मतलब आपको क्या वैल्यू देनी है इसको पर्टिकुलर, ओके। जैसे कि ऐड आपको देना है 10 + 10, ओके। आता काय होईल स्पेसिफिक, आपलं हे फंक्शन वर्कआउट होईल, ओके। हे आपण कुठेही देऊ शकतो, इमिडिएट आपण इथेच देणार असं नाहीये, इथे आपण काही कोड लिहिणार, हे कुठेही देऊ शकतो, इन बिटवीन द प्रोग्राम और एनीवेयर वेयर यू वांट। सो बेसिकली कंपाइलर आपका रन कैसे होगा, देखिए, लाइन नंबर कंसीडर कीजिए 5 पे आपका कंपाइलर है, 6 पे आएगा वो फंक्शन देखेगा, यहाँ पे ऐड देखेगा, ओके। तो वो यहाँ से ही क्या करेगा, ब्लॉक में जाएगा क्या, नहीं जाएगा, वो क्या करेगा, ब्लॉक छोड़ देगा जहाँ पे ये ब्लॉक छूट रहा है, ओके। यहाँ से आएगा लाइन नंबर 10, 11, यहाँ पे उसको दिख रहा है ऐड, यहाँ पे उसको दिख रही है वैल्यूज, ओके। तो यहाँ पे क्या करेगा वो, वैल्यू फिर से जंप करेगा, ये वैल्यू रिकॉग्नाइज करके, ओके, जंप करेगा, ए को 10 दे देगा, बी को 10 दे देगा, और फिर ब्लॉक में आएगा। ब्लॉक में आएगा, यहाँ पे उसे कोड दिख रहा है लाइन नंबर 8 पे, ओके। ए प्लस बी वो एग्जीक्यूट करेगा और चली जाएगा। समझत आहे का? हॅलो, येस. काय होणार येस पर्टिक्युलर, सर. सर एकदा परत. हा, काय होणार पर्टिक्युलर, आता तुमचा कंपायलर स्टार्ट झालाय, ओके, तुम्ही रन केलाय प्रोग्राम, इत इथपर्यंत आला, लाईन नंबर 5 पर्यंत, लाईन नंबर 6 वर आलाय, ओके। इथे मी एक ब्रेक पॉइंट लावून देतो, ठीक आहे। 6 वर आलाय, फंक्शन बघा, तो काय बघेल, फंक्शन आहे, ओके। इथे त्याला काय दिसेल, हा, ऍड आहे, ओके। हे एक फंक्शन आहे, त्याचं नाव काय आहे, ऍड आहे, हे एक व्हेरिएबल आहे, ओके। मग तो काय करेल, इथनं काय करेल, डायरेक्टली जंप करेल लाईन नंबर 9 वर, जिथे फंक्शन बंद होत आहे, म्हणजे तो बघेल का, कारण नाही, इथे सध्या फंक्शनला कोणी कॉलच केलेलं नाहीये, त्यामुळे तो काय करेल, फंक्शनला बघणारच नाही। तो काय करेल, लाईन नंबर 10 वर जाईल, 11 वर जाईल, इथे काय दिसलाय त्याला, ऍड, इथे काय झालाय, फंक्शनला कॉल केलाय, कॉल केलाय, पॅरेंथेसिस मध्ये तो व्हॅल्यू बघेल कुठली कुठली आहे, 10 आणि 10, ओके, कन्सिडर करा 10 आणि 20, इथे त्याला पॅरेंथेसिस मध्ये एक व्हॅल्यू भेटली 10 आणि 20, त्याला तो रिकॉग्नाइज करेल आणि रिटर्न जम्प करेल ऍड वर, ओके। ऍड वर आता ए ला 10 देईल आणि बी ला 20 देईल, जसं तुम्ही ज्या फॉर्म मध्ये इथे फिलअप केलाय, ओके। आणि त्यानंतर तो ब्लॉक मध्ये जाईल, लाईन नंबर 8 वर जाईल, ओके। याला थोडं समोर नेऊ आपण, ओके, यालाही थोडं समोर नेऊ, टू अंडरस्टँड। लाईन नंबर 8 वर जाईल, ओके, इथे बघेल, लाईन नंबर 9 वर जाईल, बट आता इथनं जंप कुठे करेल, इथे पुन्हा 10 वर करेल का, नाही, इथनं जंप पुन्हा 13 वर करेल आणि याच्या समोरचा प्रोग्राम एक्झिक्यूट करेल, क्लिअर? येस सर.
ओके. येस सर. मे बी तू हे म्हणजे रन झाल्यानंतर तुमचे डाऊट क्लिअर होतील. ओके. ओके, याला आपल्याला काय करावं लागेल, रिटर्न द्यावं लागेल. ठीक आहे, की या ऍड फंक्शन मध्ये हे जे पण ऑपरेशन आहे ते काय म्हणतोय आपण इथे, रिटर्न जायला पाहिजे. त्यामुळे आपण काय म्हणतोय, रिटर्न देतोय याला आपण. ओके, क्लिअर. आता हे जे आपण ऍड केलं आहे याला काय करा, एका पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये सेव्ह करा. ऍडिशन 1. ओके, त्याला असाइन करा काहीतरी var. ओके, console डॉट लॉग. आउटपुट काय एक्सपेक्टेड आहे, 30, राईट. मिल रहा है क्या आउटपुट गाइस? हेलो. येस सर. Yes, sir. Yes, sir. मिळत आहे. ओके, तर हे जे आपण पर्टिक्युलर फंक्शन बघितलं, या फंक्शनला तुम्ही काय म्हणू शकता, की आपण याला नाव दिलं. ओके, तर हे एक नॉर्मल फंक्शन आहे. कुठलं फंक्शन आहे, नॉर्मल फंक्शन आहे. ओके, आता पर्टिक्युलर ॲनोनॉमस फंक्शन आहे एक यामध्येच. ओके, त्यामध्ये आपण काय देणार, त्याला स्पेसिफिक नाव नाही देणार, त्याला आपण ॲनोनॉमस म्हणणार, म्हणजे आपण त्याला पर्टिक्युलर ओळखत नाही. ओके, हे नॉर्मल फंक्शन. तो या म्हणजे इथे काय, कुठले पण तुम्ही ऑपरेशन करू शकता. जसे की आता मी इथे ऍडिशन केली, तर मला मल्टीप्लिकेशन करायचे आहे, एनीथिंग. ओके, आप यहाँ पे जो भी आपके ऑपरेशंस है, ओके, वो परफॉर्म करोगे. और इसका आप पर्टिक्युलर आपके हे आपल्या फ्रेमवर्क मध्ये खूप जास्त यूज होणार आहे. ओके, कहाँ पे यूज होगा पर्टिकुलर, आप उस टाइम में आपको ज्यादा अंडरस्टैंडिंग आएंगे, मतलब how to use that particular function and all that. Okay, bc return b into c, इसे आप डायरेक्टली कंसोल में भी डाल सकते हो. सॉरी, सेव नाही केलं मी. ओके, देखिए मल्टीप्लिकेशन हो रही है, बघा गाइस. होत आहे का, Yes, sir. Yes, sir. क्लिअर. समजत आहे का, येस सर. समजत आहे का, बोला. येस सर. ओके,
Okay, so we can say that this is normal function, right? We have again anonymous function. Okay, कौन सा है anonymous function? जिसमें क्या आप पर्टिकुलर आपने जैसे यहाँ पे ऐड बोला है, यहाँ पे मल बोला है, मतलब एनीथिंग, दिस इज वेरिएबल, ओके, एनीथिंग, ये आपको देने की जरूरत नहीं है। ओके, लाइक फंक्शन, वही एग्जांपल लेते हैं। ओके, ए कॉमा बी, रिटर्न ए प्लस बी। ओके, और यहाँ पे जैसे हमने इस पर्टिकुलर वेरिएबल को सेट किया था एडिशन वन, तो यहाँ पे हम क्या करेंगे, डायरेक्टली उसे यहाँ पर ही सेट कर देंगे, एडिशन अंडरस्कोर वन। ओके, कुछ दे दो, लाइट। ओके, समजलाय आपण काय केलं? हॅलो, फंक्शन कॉल करून डिफाइन केलं. राइट, बाय डिफॉल्ट इन अ सिंगल लाइन ओनली, व्हाट वी डिड, आपने क्या किया, पर्टिकुलर फंक्शन कॉल किया, उसे पैरामीटर पास किए। ओके, उसे डिफाइन किया, मतलब उसका पर्टिकुलर यूज क्या है, एंड उसे यही पे आपने क्या किया, सेट कर दिया। मतलब इन फ्यूचर जब भी मतलब आपको फंक्शन डिक्लेयर करना है, तो इट इज नॉट रिक्वायर्ड, मतलब यहाँ पे आप पर्टिकुलर वेरिएबल उसे सेट कीजिए या एनीथिंग। दिस इज द सिंपलेस्ट वे, और इससे भी एक सिंपलेस्ट वे है, वो मैं बताता हूँ इसके बाद सॉरी। काय केलंय आपण, जस्ट अ फंक्शन कीवर्ड, ओके, ए कॉमा बी, इथे काय केलं होतं, फंक्शन ऍड ए कॉमा बी रिटर्न ए प्लस बी, इथे काय केलंय, तेच फंक्शन ए कॉमा बी रिटर्न ए प्लस बी, आणि त्याला इथेच काय केलं आहे, सेव्ह केलं आहे पर्टिक्युलर एका व्हेरिएबल मध्ये। म्हणजे हे दोन्ही पण गोष्टी जे आहे, लाईन नंबर 5 to 8 अँड लाईन नंबर 6 to 3 हे इक्वलच आहेत, सेमच आहेत। समजत आहे का? Yes, sir. सो बे सॉरी, सो बेसिकली यहाँ पे क्या हो रहा है, अगर आप बताइए अभी इसको कॉल कैसे करना है। यहाँ पे हमने क्या किया, ऐड दिया, तो यहाँ पे ऐड करके इसको यहाँ पे इस तरह से आपने कॉल किया, तो आप यहाँ पे इसको कॉल कैसे करोगे? ऑब्वियसली बाय यूजिंग दिस वेरिएबल, राइट, एडिशन वन। आप इसमें ही पैरेंथेसिस में आप इसके वैल्यू दे सकोगे, सॉरी। यालाच तुम्ही कन्सोल मध्ये टाकून द्या, कन्सोल डॉट लॉग। मिल रहा है आउटपुट आपको, देखिए।
ओके, सेम जसं आपण मल्टिप्लिकेशन साठी केलं होतं, सेम डिक्लेअर करू आपण याच वेनी पण. ओके, बघा. कन्फ्यूज होत आहे का? हॅलो. बघा, मिळतोय एक्सपेक्टेड आउटपुट. Yes, sir. काही डाऊट? सर आधी जे शिकवलं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय सर? दोघे सेम दिसत आहे मला. बस सेमच आहेत, फक्त इथे आपण डिक्लेअर केला नाही व्हेरिएबल, म्हणून याला आपण काय म्हणतोय, अनोनॉमस फंक्शन. दॅट्स इट. हे काय आहे, नॉर्मल फंक्शन. फरक काहीच नाही. समजत आहे का? हॅलो. येस सर. आता काय बघायचं आहे आपल्याला? आता पर्टिक्युलर बघा. हमने क्या किया, पर्टिकुलर इतना बड़ा स्टेटमेंट लिखा, राइट? लेट एडिशन ऑफ वन फंक्शन, ओके, ए बी, उसके बाद उसे रिटर्न कर रहे हैं एंड ए प्लस बी. इसे हम सिंगल लाइन में भी लिख सकते हैं. ओके, सिंगल लाइन फंक्शन. by using फैट पाइप ऑपरेटर. ओके, आता अपन क्या बघितलं आहे, सम. कंसिडर करा लेट सम. ओके, यहाँ पे हमने क्या किया, एडिशन ऑफ वन. इसे ही कॉपी करते हैं, छोड़ो ये. ओके, एडिशन ऑफ वन. इसमें हमने क्या किया है, वेरिएबल सेट किया है ए बी. फंक्शन भी नहीं देने की जरूरत आपको. ओके, कंसिडर कीजिए ए कॉमा बी. अभी यहाँ पे आपने क्या किया है, करली ब्रेसेस, और इसे रिटर्न ए प्लस बी. हम क्या करेंगे, इसे फैट पाइप ऑपरेटर दे देंगे. ओके, एंड ए प्लस बी. ये अभी क्या होगा? ओके, यस. ओके, ये अभी क्या होगा, ये पर्टिकुलर दिस स्टेटमेंट, it will work like this. Okay, it will work like this, we can say that. Same. तर आता काय होणार, पर्टिक्युलर हे सेम वर्कआउट होणार जसं की आपण इथे डिक्लेअर केलंय. फंक्शन एड ए कॉमा बी रिटर्न ए बी. ओके, यहाँ पे हमने क्या किया, लेट एडिशन ऑफ वन इक्वल्स टू फंक्शन ए बी रिटर्न ए प्लस बी. ये वर्कआउट होगा सेम. समजत आहे का?
Let's try to call it. Okay. होता है, बघा, हो रहा है. हो रहा है क्या गाइस? Yes. तो यहाँ पे क्या हो रहा है, देखिए, स्पेसिफिकली हम क्या बोल रहे हैं, जब आप मतलब इन फ्यूचर भी आप ध्यान में रखो, ठीक है. डे फर्स्ट से आपको मतलब ये रिवाइज होगा, क्योंकि जैसे आपका प्ले राइट का सेटअप है, ओके, उस टाइम में ही आपको क्या करना पड़ेगा, फैट पाइप ऑपरेटर वहां पे यूज करना पड़ेगा. क्यों? क्योंकि वहां पे आपको एक फंक्शन यूज करना है. तो अब मतलब ये क्या हो रहा है, लेंदी हो रहा है कोड, राईट. याला काय म्हणू शकतो आपण, कोड लेंदी होतोय. बाकी काय होत आहे का, बाकी करत तर सेमच आहे ना. इथे काय वेगळं होत आहे का, कि इथे काय वेगळं होत आहे का, कुछ अलग हो रहा है यहाँ पे, बताइए. नहीं सर. म्हणजे ऑपरेशन तो सेम ही है, लेकिन आप क्या बोल सकते हैं, ये कोड जो है वो क्या है, कम है और समजणे जैसा आहे, बरोबर. समजत आहे ना कोड. इथे काय म्हणतोय आपण, पॅरेंथेसिस मध्ये ए कॉमा बी इक्वल्स टू ए प्लस बी, दैट्स इट. या यहाँ पे आप क्या बोलोगे, ए इंटू बी. जो भी आपकी जो भी आपका फंक्शन है वो क्या हो रहा है, एक ही लाइन में हो रहा है, हो रहा है. Yes, sir. म्हणजे एकंदरीत हे हे इझी वाटत आहे तुम्हाला लाईन नंबर 4 बघायला, की लाईन नंबर 5 to 8 हे इझी वाटत आहे, सांगा. Single line. Second one. ओके. So because of this only, okay, it reduce complexity of code, okay, uh, that's it. And code is more readable, we can say that. हम बोल सकते हैं कोड को आप मतलब पढ़ पाओगे एक एकंदरीत, म्हणजे बीए पण थोडाफार अंडरस्टँड करू शकेल, ठीक आहे. तर ऍडिशन होत आहे, व्हॅल्यू आहे ए बी, ओके, हे व्हेरिएबल आहे, ओके. आपण याला जर सिस्टमॅटिक वेने देतो म्हटलं तर काय, व्हॅल्यू 1, ओके, इथे व्हॅल्यू 2 देऊ, इथे काय करा, व्हॅल्यू 1 आणि इथे व्हॅल्यू 2 देऊन द्या, दॅट्स इट. इथे काय म्हणते मग, कोणी पण बघणारा, ठीक आहे. हे ऍडिशन होत आहे, व्हेरिएबलनी समजते त्याला. तर व्हॅल्यू 1 आहे, व्हॅल्यू 2 आहे, व्हॅल्यू 1 चं मल्टिप्लिकेशन, आणि म्हणजे समजा इथे ऍडिशन होत आहे, दॅट्स इट. ऍडिशनचं साइन देऊन, क्लिअर. एनी डाऊट? Sir, No single sir. line function मध्ये हम्म, फंक्शन कीवर्ड डिक्लेअर करायची गरज नाही का? नाही, गरज नाही. बिकॉज वी आर युजिंग फाईट पाईप ऑपरेटर, Types. दॅट्स वाय इट इज नॉट रिक्वायर्ड, ओके, टू डिक्लेयर फंक्शन नेम. ओके, यहाँ पे आपको फंक्शन इस तरह से देने की जरूरत नहीं है. ओके, गरज नाहीये, हे वर्कआउट होणार नाही. ओके.
एनी डाऊट? बताइए. काही डाऊट? सांगा. नाही सर. समजत आहे का? सेमच गोष्टी आहेत बघा. काही वेगळं शिकवत नाहीये मी. सेमच आहे, तिन्ही याच्यात सेमच आहे. फक्त कॉम्प्लेक्सिटी कोडची कमी इथे होत आहे. हे तुम्हाला आता जरी थोडस अवघड वाटत असेल, ओके, जेव्हा एकदा प्रॅक्टिस होईल तुमची पर्टिक्युलर या लँग्वेजची किंवा पर्टिक्युलर एनिथिंग, ओके, त्या टाइमला तुम्हाला हा सिंटॅक्स खूप जास्त सोपा वाटेल. इन फ्युचर आता जर समजा मी तुम्हाला म्हटलं एक काम करा, मला 5-6 व्हेरिएबलची ऍडिशन द्या, सबट्रॅक्शन द्या, तुम्ही काय करसाल, डायरेक्टली एबीसी डी असं काय करसाल, एक सेट करून देसाल आणि इथे काय करसाल, त्याची प्रत्येकाची ऍडिशन सबट्रॅक्शन जे पण तुमची रिक्वायरमेंट आहे, ओके, ते करून टाकसाल. म्हणजे सी, ओके, देन डी, एंड उसे डायरेक्टली इसमें डाल दोगे. तो ये इजी है या ये, मतलब ये इजी है, आप ही देखो. आपको क्या करना पड़ेगा, यहाँ पे फंक्शन ऐड पर्टिकुलर वेरिएबल, यहाँ पे सेट उसे करना पड़ेगा रिटर्न, उसके बाद यहाँ पे क्या है, एक ही लाइन में आप पूरा ऑपरेशन परफॉर्म कर रहे हो, राइट? समझ लो. येस सर. कन्फ्यूज होत आहे का की समजत नाही आहे? सांगा. बोला. समजलं. समजलं? हो सर, क्लिअर आहे. ओके. तर स्पेसिफिकली आपण काय करू, फक्त फंक्शन बद्दल सध्या एवढंच, म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात कन्सिडर करा. फंक्शन आता पर्टिक्युलर जर जावा स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला फंक्शन शिकायचं असेल, ओके, तर खूप मोठा टॉपिक आहे. याच्यात बऱ्याचशा गोष्टी अजून खूप जास्त ऍडिशनल आहेत. बट आपण हे काय करू, एकदम बेसिक लेवलला अंडरस्टँडिंग ठेवू याची. आणि जसं आपण आपला फ्रेमवर्क सेट करणार आहे प्ले राईटचं, वन बाय वन टॉपिक बघणार आहे, तेव्हा जसं जसं रिक्वायरमेंट असेल आपल्याला, तेव्हा शिकू. म्हणजे ती गोष्ट इम्प्लिमेंट कुठं होत आहे पर्टिक्युलर आपल्या फ्रेमवर्क मध्ये आणि ती कशी वर्कआउट होत आहे, ते आपल्याला तिथे जास्त समजेल, जे की इथे समजणार नाही. समजलं? हॅलो. म्हणजे हे हे जे आपण सध्या बेसिक कॉन्सेप्ट शिकलो याचा फंक्शनचा, फंक्शन कीवर्ड आहे, ओके, नॉर्मल फंक्शन मध्ये आपल्याला व्हेरिएबल सेट करावं लागेल, पॅरांथेसिस मध्ये त्याचे पॅरामीटर सेट करावं लागेल आणि त्याला पर्टिक्युलर ब्लॉक मध्ये त्याचा कोड डिक्लेअर करून त्याला रिटर्न करावं लागेल. ही जी नॉर्मल आपण डेफिनेशन शिकलो आहे, ते ही इथपर्यंत ठीक आहे. आता याच्यापेक्षा ऍडव्हान्स आपण सध्या शिकू नाही. हे आपण प्ले राईट मध्ये शिकू, जेव्हा आपण पर्टिक्युलर प्रोग्राम्स बघू, जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर वेब पेज हँडल करायचे आहेत तेव्हा बघू. ठीक आहे. ओके सर. ओके. आता काय होईल, आता आपण जर याला थोडं डीप मध्ये शिकायला गेलो, इवन दो आत्ताही, तर त्याला आपल्याला मिनिमम 8 दिवस लागतील आणि
ते तुम्हाला समजणारही नाही आता, कारण त्याचा यूज कुठे होत आहे. आपण तेच ते रिपीट ऍड आणि मल्टिप्लिकेशन बघतोय, बरोबर. त्याचा यूज समजत आहे का आपल्याला? नाही. बोला. एक स्पेसिफिक एक्झाम्पल भेटलाय का आपल्याला? नाही, बरोबर. समजत आहे मी काय माझा बोलायचा काय प्रयत्न आहे ते? हॅलो. हो सर. येस सर. ओके, ठीक आहे. तो ये हे ते आपण फंक्शन संपवू समजा. ओके, एक बेसिक एक्झाम्पल घेतलाय आपण फक्त. उद्या आपण स्ट्रिंग सुरू करू. ओके, आज आपल्याकडे आहे 15 मिनिट, तर आपण एक डिफरन्स बघू वॉर, लेट आणि कॉन्स्टंट कीवर्डचा बेसिकली. ओके, की कोणाला काही गडबड आहे? बघू शकतो. हॅलो. सर जर उद्या घेतलं तर चालेल का? मला ऑफिसवरून कॉल येत आहे कंटिन्यू. नाहीतर मी आता म्हणजे 5 मिनिटात मला कनेक्ट व्हावं लागेल तिकडे. ओके, ठीक आहे, चलेगा. आपण उद्या बघू, हे डिफरन्स बघू आणि स्ट्रिंग उद्या चालू करून टाकू. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. ओके, नो प्रॉब्लेम. चलो गाइज, हैव अ गुड डे.